शेतकरी कर्जमाफीसाठी प्रहारचे बच्चू कडू यांनी नागपूरमध्ये भव्य ट्रॅक्टर मोर्चा काढलाय। एक मोठा एल्गार आंदोलन या ठिकाणी सुरू झालंय। रात्रभर ठिय्या दिलेल्या बच्चू कडू यांनी सरकारला इशारा दिलाय। मागण्या मान्य झाल्या नाहीत तर रेल्वे रोखून धरू असा इशारा बच्चू कडू यांनी दिलाय। सरकारला सातबारा कोरा करावाच लागेल असंही कडू यांनी म्हटलंय। नागपूरमधल्या मोर्चात राज्यातून हजारो शेतकरी ट्रॅक्टरसह सहभागी झाल्याचं पाहायला मिळालंय आणि या मोर्चामुळे नागपूरकरांना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला। बच्चू कडूंच्या या आंदोलनामध्ये अनिल देशमुख आणि शेतकरी नेते राजू शेट्टी देखील सहभागी झाले। या आंदोलनामुळे भाजपा आमदार राजेश बकाने अडकलेले होते, ते आंदोलनामध्ये सहभागी झाले। बच्चू कडू मुख्य आंदोलन स्थळापासून काही अंतरावर नागपूर जबलपूर बायपासशी मुक्कामी आहेत। या संदर्भात बातचीत केली आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी। आपल्यासोबत बच्चू कडू आहे। स्वतः रात्रभर बच्चू भाऊ आपण येथे आंदोलनात बसलेले आहे, ठिय्या मांडून बसलेले आहे, भूमिकेवर ठाम आहे। काय पुढची भूमिका? आता रेल्वे जाम करायची आहे। 12-1 नंतर आता आम्ही जेवण घेऊन करून तयार होतोय। सरकारची मानसिकता अशी आहे का गोळ्या जाळून त्यांना वापस पाठवायचंय। देवाभाऊची इच्छा अशीच दिसतंय आणि त्याच्यामुळे आम्ही निर्णय घेतला का आंदोलनाचा टप्पा आता बदलवला पाहिजे, त्याला आक्रमकता आणली पाहिजे आणि ती याची झळ देशभरात पोहोचली पाहिजे। आता आपण बघू शकतो बच्चू भाऊ, अगदी नागपूर जबलपूर मार्ग असो, हा नागपूर हैदराबाद मार्ग असो, पूर्णपणे जाम आहे आणि सगळे शेतकरी आपल्या भूमिकेवर ठाम आहे। तुम्ही पण रात्रीपासून इथे ठिय्या मांडून आहे। पुढची भूमिका अगदी आक्रमकपणे रेटण्यात येत आहे सगळी। हा तर काय तसंही मरणेच आहे ना। तुम्ही सांगा, हे जाम तुम्हाला दिसतं आणि आयुष्यभर आम्ही जाम राहतो, त्याचं काय? एक दिवस चांगला आहे शेतकऱ्याच्या नशिबी? मला सांगा, एक दिवस पेरणीपासून तर कापणीपर्यंत या मधातल्या सगळ्या 12 महिन्यातला एक दिवस सांगा तर कधी शेतकरी आनंदात राहिला काय म्हणून? अहो, मी आता रिटायर आमदार आहो, तरी मला 75,000 रुपये महिना भेटतोय। तर आपण बघू शकतो बच्चू, खरं तर तुम्ही हे सगळे निघाले असताना हे तुम्हाला हाताला पण बांधलेलं दिसत आहे राखी, किंवा काहीतरी एक माऊलीने किंवा एका बहिणीने आपल्याकडनं वचन घेतलेलं। काय ते नेमकं वचन आणि काय हे नेमकं? माऊलीनं सांगितलंय की तुम्ही जर कर्जमुक्ती करून आले नाही तर माझा पती आत्महत्याच्या दारावर उभं राहू शकतो। कर्जमुक्तीशिवाय येऊच नका, ही गाठ मी सोडेन, म्हणजे माझ्या नवऱ्याला फाशीची गाठ लागली आहे ते सुटेल। ही गाठ आमच्या लाडक्या बहिणीची समजा, तिचं कुंकू फुसू नये याच्यासाठी तुम्ही मजबूतीनं लढा आणि मुक्तीशिवाय वापस येऊ नका। आज तुम्ही साधारण आंदोलन स्थळापासून 1.5 किलोमीटर दूर बसले, ही काही रणनीतीचा भाग की बच्चू कडूंचा जो जुना इतिहास आहे, गमिनी काव्याने लढा द्यायचा, त्याचाच हा भाग? छत्रपतीच्या महाराष्ट्रात तेच होणार आणि ते वारंवार होणार। काल रामगिरीवर जाणार असं एक घोषणा केली होती, बराच प्रचंड असा बंदोबस्त देत लागला होता, त्यानंतर तुमची भूमिका होती। इथे आंदोलन झालं, हा अगदी चौकस आहे, म्हणजे एका प्रकारे मध्यबिंदू, म्हणजे सगळे रस्ते क्रॉस होतात इथे, हाच भाग का निवडला? हेच ना, छत्रपतीचा इतिहास आमच्या डोक्यात आहे, रक्त सळसळतंय त्यांच्या विचारानं, त्याच्यानं ह्या आयडिया यानं आम्हाला छत्रपतीचीच कृपा आहे। पुढची भूमिका काय? आता आंदोलनाची पुढची दिशा काय? आज काय करणार? पुढचं काय अल्टिमेटम? 12 नंतर आमचा रेल्वे चक्का जाम करू, नंतर विमानतळावर। तर आज म्हणजे चक्का म्हणजे रेल्वे लाईन आणि विमानतळ दोन्हीकडे तुमचा? फक्त रेल्वे लाईन। आज रेल्वे लाईन। अजून कोणी साथ दिलेला आहे, कोणी समर्थन दिलं आपल्या आंदोलनाला? काँग्रेसनं दिलं, राष्ट्रवादीनं दिलंय, राजूभाऊ शेट्टी आहे ते पण आले होते, तुपकरजी आहे, वामनरावजी चट्टप आहे, नवलेजी आहे। आपल्यासोबत बच्चू कडू होते, त्यांनी आपली भूमिका मांडलेली आहे आणि आपण बघू शकतो संपूर्ण या मार्गावर अनेक मोठ्या प्रमाणात शेतकरी इथे बसलेले आहे। अगदी वरती ब्रिजवर बघू शकतो नागपूर हैदराबाद आणि हा जबलपूरकडे जाणारा संपूर्ण मार्ग आहे आणि हे सगळेजण घोषणाबाद बच्चू कडूंना रात्रभराच्या उत्साहानंतर सुद्धा हे मोठ्या प्रमाणात साथ घालताना दिसून येत आहे। झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नशील सातपुतेसह अमर काणे, नागपूर।
तर काय नेमकी सध्याची आंदोलनाची स्थिती आहे, आणखी सविस्तर याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी अमर काणे सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेत. अमर, नागपूरमध्ये अशा प्रकारे चक्का जाम बच्चू कडू आणि शेतकऱ्यांनी केलेला आहे. अजूनही सरकारनं याकडे खऱ्या अर्थानं लक्ष दिलेलं नाहीये. 12 नंतर खऱ्या अर्थानं बच्चू कडूंच्या आंदोलनाची एक वेगळी रणनीती पाहायला मिळेल असं कळतंय. काय नेमकं आता या पुढच्या आंदोलनाची दिशा असणार आहे? अनुपमा, आतापर्यंत जी भूमिका राहिलेली आहे बच्चू कडू यांची जी रणनीती राहिली आहे, गमिनी काव्या पद्धतीने हे संपूर्ण आंदोलन सुरू होतं आणि काल जसं सांगितलं होतं रामगिरी बाहेर जाऊन आंदोलन करू, पण नागपूर हैदराबाद मार्गावर जिथे जबलपूर बायपास होतो, म्हणजे संपूर्ण भारतातील सगळ्यात मध्यवर्ती भाग म्हणता येईल जिथे रस्ते क्रॉस होतात, आता पण हे सगळं जाम सुद्धा बघू शकतो. तो नागपूर जबलपूर मार्ग आहे. हा एकीकडनं भोपाळवरनं येतो, हा जबलपूरकडे जातो आणि उजव्या बाजूनी हैदराबाद चा मार्ग आहे, नागपूर हैदराबाद. तिथले आंदोलन आहे. आता आपल्यासोबत काही आंदोलक आहेत, ते सुद्धा आपल्या भूमिकेवर ठाम आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे सगळे आंदोलक जे आहे ते आसूड घेऊन इथे आहे, वेगवेगळ्या राज्यातील वेगवेगळ्या भागातून आलेले आहेत. त्यांच्याकडून जाणून घ्या. दादा, आता तुम्ही आसूड घेऊन आहे, बच्चू भाऊ आपल्या भूमिकेवर ठाम आहे, आज अजून आंदोलन आक्रमक, रेल्वे रोकोचा इशारा दिलाय बच्चू भाऊंनी. बच्चू भाऊ हे शेतकऱ्यांचे खरे लढवू, नो कॉम्प्रोमाइज वाले नेते आहेत आणि त्यामुळं बच्चू भाऊंच्या माग सर्व शेतकरी महाराष्ट्रातील इथं आंदोलनाला आलेला आहे. बच्चू भाऊ ही खरी ताकद. शेतकरी काय आहे, नाक दाबलंय नागपूरचं आणि महाराष्ट्राचं सुद्धा नाक दाबलेलं आहे. सगळे रस्ते बंद केलेले आहेत. बच्चू भाऊ गनिमी काव्याने लढलेले आहेत. गनिमी काव्याने दादा कुठून आला आपण? बच्चू भाऊ शेतकऱ्यांकरता हा लढा देत आहे, कर्जमाफी 7-12 कोरा असल्याशिवाय माघार नाही, अशी ठाम भूमिका आहे अगदी असते. हो, खरी भूमिका आहे त्यांची. आम्ही मागं सरणार नाही जोपर्यंत कर्जमाफी होत नाही, आमचे जे हमी भाव मिळत नाही तोपर्यंत आम्ही मागे घेणार नाही. आम्ही बच्चू भाऊ ज्या पद्धतीनं आंदोलन खेळण्याच्या आम्ही तयारीत आहे. आपण अहिल्यानगरवरून आला आणि हे तीव्र असं आंदोलन होत आहे. मोठ्या संख्येने तिकडनं मराठवाड्यातून अगदी अहिल्यानगरवरून वगैरे शेतकरी पोहोचलेले आहे आणि तुम्ही पण. खरं तर आम्ही रुमणं आणि आसूड घेऊन या ठिकाणी आलेत. जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोच साधू ओळखावं देव तेथीच जाणावं. त्याच पद्धतीने बच्चू भाऊची भूमिका या ठिकाणी आहे. कारण प्लान ए होतं मुख्यमंत्र्याच्या बंगल्यावर दालनात जाण्यासाठी, पण प्लान बी डोक्यात होतं. इथं गनिमी कावा, छत्रपती शिवाजी महाराजांनी जे गड किल्ले जिंकलेले आहेत ते गनिमी कावा करूनच. प्रशासन, शासन आणि सरकार साहेब 6 महिने झाले बच्चू भाऊ दर ठोकरे खात आहेत. पायदल यात्रा काढली, 8-8 दिवस उपोषण केले, टेंबा आंदोलन केलं, रक्तदान केले, पत्र केले, आम्ही शेकडो पत्र व्यवहार केले, तरी देखील सरकार झोपेचं सोंग घेतात. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका आपण बघू शकतो. हे सगळे आंदोलक आहेत, तीव्र असं आंदोलन आहे आणि यापुढे हे आंदोलन जिथपर्यंत सरकार मागण्या मान्य पूर्ण करत नाही, 7-12 कोरत नाही, कर्जमाफीची घोषणा होत नाही, तिथपर्यंत हे आंदोलन कायम राहणार असल्याचं बच्चू भाऊंची भूमिका आहे. आणि त्यांच्यासोबत हे सगळ्या आंदोलक, शेतकरी, दिव्यांग, मेंढपाळ आणि इतर जे आंदोलक आहेत त्यांची सुद्धा आहे. अगदी मोठ्या प्रमाणात हे आंदोलन छेडलं आणि विशेष म्हणजे अमर, ज्या ठिकाणहून भारताचा मध्यबिंदू म्हणजेच जी महाराष्ट्राची उपराजधानी आहे 0 माईल सुरू होतो, त्याच ठिकाणहून बच्चू कडू यांचं हे त्या शहरातून आंदोलन सुरू आहे. वेगवेगळ्या ठिकाणीचे जे रस्ते नागपूरमध्ये एकत्रित येत आहेत, हे सगळे रस्ते आता एकंदरीतच वाहतूक कोंडी या ठिकाणी पाहायला मिळणार आहे, रोखून धरले गेलेले आहेत. आता पुढच्या काळामध्ये हे आंदोलन किती मोठी तीव्रता घेत आहे हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. अमर, धन्यवाद तुर्तास दिलेल्या माहितीसाठी. अपडेट आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेत राहू.